मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महायोजना दूत योजना काय आहे, कोणासाठी आहे, त्याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत। एज्युकेशनल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण या चॅनलमध्ये नवीन असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। मुख्यमंत्री महायोजना दूत योजना माहिती, महायोजना दूत नोंदणी कशी करायची याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। महाराष्ट्र शासन हे आपल्या राज्यातील तरुण होतकरू मुला-मुलींसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आले आहे। यामध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये एक योजना दूत हा नेमण्यात येणार आहे। यासाठी नवीन नोंदणीही सुरू करण्यात आली आहे। याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत। या प्रयत्नाचा एक भाग म्हणून शासन आपल्या दारी हा उपक्रम थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने राबवला। या उपक्रमामुळे लोकांना एकाच छताखाली अनेक योजनेबद्दल जाणून घेण्यास आणि त्यांचा लाभ घेण्यास सक्षम केले आहे। योजना दूत हा या उपक्रमाचा विस्तार आहे, ज्याचा उद्देश सामाजिक बदल घडवण्यासाठी उत्सुक असलेल्या उत्साही तरुणांच्या समर्पित प्रयत्नांद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचा आहे। आपण पाहणार आहोत उमेदवार निवड प्रक्रिया निकष काय आहे। वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष, शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर, उमेदवाराला संगणक ज्ञान आवश्यक आहे, उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे, उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे। मुख्यमंत्री योजना दूतसाठी नियुक्ती झाल्यास उमेदवारास काय फायदे होणार आहेत? प्रत्यक्ष कामाचा अनुभव येणार आहेत, सामाजिक बदलाचा भाग होण्याची संधी मिळणार आहेत, विद्यावेतनातून युवकांना आर्थिक सहाय्य मिळणार आहेत, शिकण्याबरोबरच कौशल्य विकास होणार आहेत आणि सरकारी कामकाजाचा अनुभव मिळणार आहे। महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यातील प्रत्येक गावामध्ये एक योजना दूत नेमणार आहेत। जे लोक निवडले जातील त्यांना महिन्याला 10,000 रुपयाचे मानधन हे देण्यात येणार आहे। यामध्ये योजना दूत यांना सर्व सरकारी योजनांची माहिती ही प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम हे करावयाचे आहे। योजना दूत या योजनेमुळे योजना दूत म्हणून 50,000 तरुणांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे। सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी तरुणांचा सहभाग मिळणार आहे। कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचणार आहे। तर जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्की नवीन योजना दूत नोंदणी ही करायची आहे। नवीन योजना दूत नोंदणी करण्यासाठी तुमचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असले पाहिजे व तुमच्याकडे पदवी असावी। सविस्तर माहिती आपण पुढे पाहू। नवीन योजना दूत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ऑफिशियल वेबसाईट महायोजनादूत.org वरती यायचे आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यानंतर तुम्हाला नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला नवीन योजना दूत रजिस्ट्रेशन करायचे आहे। नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे स्क्रीन दिसणार आहे। येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचे आहे। त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करून तुमचे आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे। व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील प्रमाणे स्क्रीन ही दिसणार आहे। येथे तुम्हाला रोबोट नसल्याची टिक करायची आहे व व्हेरिफिकेशन करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला गेट OTP या ऑप्शनवर क्लिक करून OTP मिळवायचे आहे। व्हेरिफिकेशन नंतर तुमच्या आधारभूत तपशील प्रविष्ट करा आणि तुमच्या ईमेल आणि मोबाईल बरोबर असल्याची खात्री करा। तुमचा पासवर्ड बनवा आणि पुन्हा लॉग इन करिता नोंद करून ठेवा। अर्जदाराने शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करून प्रोफाईल पूर्ण करावयाची आहे आणि संबंधित कागदपत्रे संलग्न करावयाचे आहे। प्रोफाईल टॅबमध्ये अर्जदाराला प्रोफाईल पाहता येईल।
व्ह्यू रिझ्यूमवरती क्लिक करून अर्जदाराला त्याचे रिझ्यूम पाहता व डाउनलोड करता येईल. मॅचिंग जॉब्स टॅबमध्ये अर्जदाराला रिक्त जागा दाखवण्यात येतील. अर्जदार ते फिल्टर करू शकतात आणि त्यासाठी अर्ज करू शकतात. ॲप्लिकेशन टॅबमध्ये अर्जदाराला त्याचा अर्जाची स्थिती पाहता येईल. अर्जदाराची निवड झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट टॅबमध्ये अर्जदार त्याची सद्यस्थिती पाहू शकतो. अर्जदार कॉन्ट्रॅक्ट व्ह्यू करून तो पाहू व स्वीकारू शकतो. कॉन्ट्रॅक्ट स्वीकारताना अर्जदाराने बँक माहिती देणे अनिवार्य आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला कॉन्ट्रॅक्ट टॅबमध्ये कॉन्ट्रॅक्ट पाहता येईल. लॉग इन करण्यासाठी लॉग इनवरती क्लिक करून आपला ईमेल व पासवर्ड प्रविष्ट करावा. ईमेल व पासवर्ड उपलब्ध नसल्यास लॉग इन यूजिंग ईमेल अँड OTP वरती क्लिक करून लॉग इन करावे व आपला पासवर्ड तयार करावा. धन्यवाद.